नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आलाय। त्यात 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। पोलिसांनी फहीम खानचा उल्लेख मास्टरमाइंड म्हणून केलाय, त्यामुळे तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे। नागपूरमध्ये सोमवारी रात्री भयंकर हिंसाचार झाला होता। त्यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती। या घटनेत उपायुक्त दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांसह एकूण 33 पोलीस जखमी झाले होते। हिंदुत्ववादी संघटनांनी मुघल बादशहा औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्याच्या मुद्द्यावरून ही घटना घडली होती। पोलीस या घटनेमागे असणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत होते। हा शोध आता फहीम खानपर्यंत जाऊन पोहोचलाय। पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान हा 38 वर्षीय व्यक्ती नागपूर हिंसाचाराला कारणीभूत आहे। त्याने लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हा हिंसाचार घडला। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमधून त्याचे नाव समोर आले। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे। त्याच्याच नेतृत्वात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता। आता त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे। तूर्त पोलिसांनी या प्रकरणी जवळपास 46 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या दंगेखोरांना कोर्टाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे। त्याचे शिक्षण 10वी पर्यंत झाले आहे। हिंसक जमाव त्याच्याच नेतृत्वात पोलीस ठाण्याला निवेदन देण्यास गेला होता। त्याने सोमवारी सर्वप्रथम लोकांना सकाळी 11 वाजता एकत्र येण्याचे आवाहन केले। यावेळी त्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात नारेबाजी केली। त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यानंतरही फहीम खानने जमाव गोळा करून तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली। फहीम खान जमावाला हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता। पोलीस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत असे तो जमावाला उद्देशून म्हणाला होता। मागील विधानसभा निवडणूक त्याने लढवली, पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला। 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम। दुसरीकडे नागपूर शहरातील झोन क्रमांक 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच 5 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे। सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत। मात्र अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, MVM न्यूज, नागपूर।